सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मोहोपा येथे नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचे लोकार्पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले। प्राप्त माहितीनुसार खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शहरातील शाळेप्रमाणे उच्चतम दर्जाचे शिक्षण मिळावे। आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख। मोहोपा येथे नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचे लोकार्पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। शाळेची इमारत अतिशय चांगल्या प्रकारे बांधली असून डिजिटल सामग्री तसेच सर्व फर्निचर उपलब्ध करून देण्यात आले आहे। मंत्री महोदय आणि आमदार साहेबांनी संपूर्ण वर्गखोल्यांची व शाळेची पाहणी केली। या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत असताना त्यांनी शुभेच्छा दिल्या। ते म्हणाले, तुम्ही सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये परिवर्तन करत डॉक्टर आशिष देशमुख सारखा लढवय्या कार्यकर्ता विधानसभेत पाठवला आहे की जे सभागृहात सतत लोकांच्या जनहितार्थ कार्यरत आहेत। मागील 25 वर्षाचा रखडलेला विकास ते या 5 वर्षात भरून काढतील आणि या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी मोहोपा वासियांचे अभिनंदन केले। त्यांनी आपल्या वक्तव्यात आश्वासित केले की सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्रात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणू आणि ग्रामीण तसेच शहरी शिक्षणामध्ये जो फरक आहे तो दूर करून ग्रामीण सरकारी शाळेत उच्चतम शिक्षण मिळेल अशी व्यवस्था करू। डिजिटल शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून सुद्धा मोठे अधिकारी घडतील। याकरिता विशेष शिक्षणावर भर देत कॉन्व्हेंट व CBSE सारखे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत मिळण्याकरिता जिल्हा शाळेचा दर्जा वाढविण्याचे धोरण सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये राबवू। त्यांनी नवीन पोलीस स्टेशनचे नोटिफिकेशन लवकरात लवकर काढून द्यावे अशी विनंती पालकमंत्री महोदयांना केली आहे। त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केले। सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर कळमेश्वर विशेष प्रतिनिधी चंदू मडावी। कुठल्याही सेक्टरमध्ये चांगला स्कोप निर्माण होईल ही गोष्ट खरी आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या देशात अनेक वर्ष 40 वर्षापूर्वी शिक्षणाचं धोरण होतं ते धोरण बदलवून नवीन धोरण आहे म्हणजे 21व्या शतकातला भारत 2047चा विकसित भारत 2047चा विचार करून त्या देशातील शिक्षण कसं असलं पाहिजे, या भागातल्या ग्रामीण भागातला मुलगा सुद्धा शहराची बरोबरी करू शकला पाहिजे। प्रत्येक घरातल्या मुलाला सारखं शिक्षण मिळालं पाहिजे। गरिबाचा असो अमीराचा असो त्या सर्वांना एकच शिक्षण मिळालं पाहिजे। याकरता नवीन शिक्षा धोरण हे धोरण स्वीकारलं आहे की जास्तीत जास्त